या संघाचे संघमालक आहेत KKG कंस्ट्रक्शन, नगरसेवक डॉक्टर अजीम शेख, ॲडव्होकेट शरीफजी पठाण आहेत संघमालक. तर दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघमालक तुषारभाऊ शिंदे असणार आहेत. सन्माननीय मल्हारी शेठ जेडगुले, अजय यरमल आणि सचिन जेडगुले यांचा संघ मैदानामध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरब शेख आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्ट्राईकवर असणार आहे ज्ञानेश्वर खेमनार. नॉन स्ट्राईक गेनला तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर युनिक प्रॉपर्टी संघाकडनं शुभम शेळके ऐकून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. ऑफिशियल पंच दोन आपण मैदानामध्ये बघत आहोत. अमनजी शर्मा आणि त्यांच्या समवेत वैभव कातोरे आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. शुभम शेळके पहिला चेंडू मैदानामध्ये. पहिला चेंडू खेळला गेला पहा. मिड विकेटमध्ये आपण पाहत आहोत. शॉर्ट मिड विकेटमध्ये सुनील नवले चेंडूवर येत असताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावेच्या माध्यमातून खातं या ठिकाणी जरूर खोलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल टाकला गेलेला आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे आपण पाहत आहोत की 6 षटक पूर्ण गोलंदाजी करावी लागणार आहे. हा पुढचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट लेग मध्ये टिपला झेल. विकेट येते मैदानामध्ये. पहिली आणि ज्ञानेश्वर खेमनर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. बघा एक शॉर्ट पिच चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न होता गोटू यांचा. आपण पाहतो विकेट येते मैदानामध्ये. राजे उमाजी नाईक, अजय यरमल आपला एक अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवून द्या. लवकर द्या पाठवून. चला अजय यरमल आपणाला. अरे बॅटिंग चालू आहे ना तुमची. 11 नंबरचा पाठवून द्या ना अजय तुम्ही. चाल रे बाबा ये लवकर ये पळत ये. संतोष कुडाळे आपण मैदानात पाहत आहोत. या दरम्यान पहा गॅप मध्ये आदिल शेख जाबाज. आणि बघूया क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. आदिल शेखला आपण पाहत आहोत. अनुप पारासुरने झेल टिपला होता मैदानात. यावेळेस हा चेंडू मात्र मैदानात संतोष कडाळेसाठी आपण पाहत आहोत. निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक पहिलं षटक निश्चित एक चांगली सुरुवात. या दरम्यान आपल्याला युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाच्या माध्यमातून शुभम शेळके एक आयकॉनच्या भूमिकेत आहे. परत एकदा पहा चेंडू मैदानामध्ये निर्धाव चाललेला आहे. 4 चेंडू 1 धाव आणि 1 विकेट हे समीकरण या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. पुढचा बॉल अगदी स्वतः आपण पाहत आहोत. त्या ठिकाणी आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. आदित्य जाधव एसटी रक्षकाच्या भूमिकेत होते. पहिलं षटक अप्रतिम षटक. 1 धाव आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी आपण बघणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुनील नवले आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त कामगिरी आपण सुनील नवलेची या मैदानामध्ये पाहिली होती. एक अप्रतिम गोलंदाजी. 4 विकेट 2 षटकांमध्ये ज्या प्राप्त केलेल्या होत्या सुनीलने. परंतु इथे बघणार आहोत आता युनिक प्रॉपर्टीज अरब शेख आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळणार आहे. आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूंचं महत्त्व आयकॉन खेळाडूंना माहीत राहतं. कारण संघाची एक मोठी ताकद म्हणून त्यांच्याकडे जे मैदानामध्ये पाहिलं जातं. तर बघूया सुनील नवले गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात ही पॉवर प्लेतील अंतिम षटक
पहिला बॉल उडवला, मिस टायमिंग. आदिल शेख चेंडूवर झेल टिपला गेला आणि अरबची विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरब शेख मैदानाच्या माघारी जाणार आहे. जाबाज कुरंग का खिलाडी मैदान के अंदर आहे आदिल शेख. आणि इथे मात्र झेल टिपला गेलेला आहे. मार्च महिन्यामध्ये रमजान महिना संपल्यानंतर कुरणमध्ये सुद्धा एक मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. कालच आदिल आणि त्यानंतर साजिद मौलाना यांनी मला सांगितलं होतं की कुरणमध्ये सुद्धा 1,00,000 रुपये पारितोषिक असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेचं जे नियोजन केलं जाणार आहे. विकेट आली मैदानामध्ये आणि आपण या दरम्यान जे पाहणार आहोत मैदानात फलंदाज अक्षय दाखल होत आहे. अक्षय जराड आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सुनील नवले सुद्धा परत एकदा तीच कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळतो की काय, कारण पहिल्या चेंडूत आयकॉन खेळाडू मैदानाच्या माघारी पाठवला. धावसंख्या आहे 1, फलंदाज बाद झाले आहेत 2. राजे उमाजी नाईक तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघाचे. अक्षय आल्या एक सुरेख फटका, फाईन लेग मध्ये चेंडू उडवला आणि तिथे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघूया या दरम्यान अक्षय षटकाराच्या माध्यमातून खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2025 मध्ये आपण जर या संघाकडे पाहिलं, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच हा संघ या स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. 2023 मध्ये हा संघ. पुढचा चेंडू बॅटीचा आहे आणि पहा इष्टांच्या पाठीमागे टिपला झेल. शुभम शेळके इष्टरक्षक आहेत आणि विकेटचं होणार आहे पतन. तिसरी विकेट मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बाद 7 धावा. न्यू बॅटर शोएब पटेल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 3 बाद 7 धावा ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सुनील नवलेची एक अप्रतिम गोलंदाजी, एक वेगवान मारा आणि त्याचबरोबर एक षटकार आल्यानंतर अक्षय जरडची विकेट टिपली. त्यानंतर आपण पाहतोय शोएब पटेल मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला संतोष कडाळे आहेत. नॉस्ट्रा गेनला त्यांना आपण जर पाहिलं 4 चेंडू खेळले होते, खातं मात्र खोललेलं नाही आहे. तर पुढचा बॉल पाहूया मैदानामध्ये. सुनील नवले एक वेगवान गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी चांगला फटका आहे. पहा क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंट मध्ये, चेंडू फील करताय आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहजाद पठाण यांचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहत आहोत. तर चांगली गोलंदाजी, एक षटकार आला, परंतु त्यानंतर होणारी वापसी या ठिकाणी आपल्याला जी सुनीलच्या माध्यमातून जी पाहायला मिळते आहे. तर पुढचा बॉल पाहूया शोएब पटेलसाठी मैदानात. यावेळेस पहा चेंडूवर शॉट तडमॅन मध्ये पहा काय कुठे चेंडू टाकला गेलेला आहे. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. कारण माणसाने उत्साही असलं पाहिजे, परंतु अति उत्साही राहून चालत नाही आहे. हे जर मैदानामध्ये आपण जर पाहिलं, शाहरुख पठाण तुम्हारे पास भी है और हमारे पास भी शाहरुख है. 2 धावा मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 2 अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावांवर आपण पाहत आहोत. शोएबसाठी हा चेंडू आपण सुनीलचा पाहत आहोत. सुरेख चेंडू असणार आहे मैदानामध्ये. ओव्हरची समाप्ती होणार आहे. 2 षटकानंतर 3 बाद 10 धावसंख्या. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे या संघाची धावसंख्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण पाहिलं तर तुषारभाऊ शिंदे असतील, मल्हारी शेठ जेडगुले असतील, अजय यरमाल, सचिन जेडगुले यांच्या मालकीचा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला युनिक प्रॉपर्टी संगमनेर, केकेजी कंस्ट्रक्शन संघमालक डॉक्टर नगरसेवक डॉक्टर अजीम शेख, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला
या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकासाठी इलेक्ट्रिक बाईक सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळते. शुभम शेळकेचा हा चेंडू बघा, 5 चेंडू संतोषला शुभम शेळकेने जागेवर थांबवलेला आहे आतापर्यंत. आणि ॲडव्होकेट शरीफ पठाण यांचा हा संघ आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 2025 मध्ये मला वाटतं 3ऱ्या क्रमांकाचा हा संघ या स्पर्धेचा मानकरी ठरलेला होता. शुभम शेळकेचा पुढचा बॉल, यावेळेस चेंडू उडवला आणि पहा त्या ठिकाणी शाहरुख पठाण एक बार फिर से गलत फील्डिंग का नतीजा और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. ये कैच भी छूटा, वहां पर शुभम शेळके भी नाराज दिखाई दे रहे और इमरान भाई कुछ बातचीत कर रहे हैं अपने साथी खिलाड़ियों के साथ में. अगली बार ध्यान देना चाहिए आपको. बघूया, चौकार आलेला आहे आणि थोडासा दबाव फटका होता, जेल सुटला गेला शाहरुख पठाण यांच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल, यावेळेस शाहरुख पठाण यांना आपण पाहत आहोत. येत आहे चेंडूवर एक सिंगल मात्र बनवली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक 15 या धावसंख्येवर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच बेल्लाळे या संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. 2025 मध्ये दोन्ही संघ बक्षीस पात्रतेमध्ये पोहोचलेले होते आणि त्यांच्यामध्ये जी लढाई आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळते. शुभम शेळके आपण पाहत आहोत 1.3 षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाची विकेट जरूर आपल्या नावावर केलेली आहे. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता, पहा तिथे चेंडू उडला हवेमध्ये, अपील केलं गेलेलं आहे आणि बघूया फलंदाज शोएब पटेल इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट इथे मैदानामध्ये राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघाची. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला परिस्थिती लक्षात येऊ शकते की एक थोडीशी खराब सुरुवात मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 4 बाद 15 धावा 2.4 षटकामध्ये राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघाच्या होताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर एक अनुभवी क्रिकेटर म्हणून आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट ज्या खेळाडूकडे पाहतं शिबान शेख यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. या संगमनेर तालुक्याचं क्रिकेट अगदी आखाती देशांपर्यंत टेनिस बॉलचं घेऊन जाणारे एकमात्र खेळाडू म्हणून जे आहे शिबान शेख. अनुभव भरपूर आहे, तो अनुभव इथे मैदानामध्ये आणतात की नाही शिबान शेख यांना आपण बघणार आहोत. हा चेंडू आपण शुभम शेळकेचा पाहणार आहोत. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अप्रतिम चेंडू टाकला गेला. 1.5 षटका फक्त 6 धावा आणि 2 विकेट घेत असताना शुभम शेळके, कारण आपण म्हणतो शुभम करोती कल्याणम या संघाच्या मदतीसाठी, तर पहा 2 षटकात फक्त 6 धावा आणि 1 विकेट. शुभम शेळकेची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. तर 3 षटकानंतर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघाने बनवल्या 15 धावा. अप्रतिम गोलंदाजी आहे. ओव्हर क्रमांक 4 साठी परत एकदा सुनील नवले आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. एक धाव मैदानात येताना या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते सुनील जाधव, आदित्यचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. अशोक येडे आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक धाव धावफलकावर येते, तर सिंगल डबल सुद्धा जी धावसंख्या डावाला आकार देते.
ती सुद्धा महत्वाची आहे. ज्यावेळेस षटकार चौकार येणार नाहीये त्यावेळेस सिंगल एक एक धाव दोन दोन धाव ही महत्वाची असते. एक धाव पूर्ण केली गेलेली आहे मैदानामध्ये. या दरम्यान बघूया एक धाव येत असताना हा धावफलक 18 धावसंख्येवर पोहोचताना आपल्याला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाचा जो पाहायला मिळत आहे. सुनीलचा पुढचा बॉल अपील केला गेलेला आहे तिथे आपण पाहत आहोत. बघा किती वेगात चेंडू होता. सुनील नवलेचा आपण मैदानात पाहत आहोत. 4 बाद 18 ही धावसंख्या आहे. सुनील नवले 1.5 षटकात 12 धावा 2 विकेट. आणि इथे आपण पाहत आहोत बघूया मैदानामध्ये सुनील नवलेचा एक सुरेख चेंडू असणार आहे. सिमान शेख साठी हा चेंडू मात्र वाईट बॉल असणार आहे. अवंतर धावेत एका धावेने भर पडणार आहे. धावफलक 19 धावांवर आपण बघणार आहोत. परंतु आपण 20 विश्वचषक जो चालू झालेला आहे आणि तिथे जर आपण पाहिलं अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका या संघांमध्ये डबल सुपर ओव्हर पाहायला मिळाली आणि नो बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या साऊथ आफ्रिका संघाने तो विजय मिळवलेला आहे डबल सुपर ओव्हरमध्ये. फ्रीडचा इथे इशारा आलेला आहे. धावफलक 20 धावांवर आपण पाहत आहोत. थोड्याशा धावा जरूर वाढताना राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवामेंच वेल्हाळे या संघाच्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुनील मात्र एक वाईट आणि नो बॉल टाकत असताना आपण पाहत आहोत. जरूर एक चांगले चेंडू पाहिले होते. यावेळेस मात्र बॅटीचा यश अनुप आहे चेंडूवर आणि तिथे बघा एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनुप पारासोर धावफलक 4 षटकानंतर सुनील नवले आपण पाहत आहोत 2 षटकात 15 धावा 2 विकेट. तर एकूण 4 षटकानंतर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्हाळे संघाचा धावफलक 4 बाद 21 धावा आपल्याला जो पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 5 ची सुरुवात मैदानामध्ये आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अमोल मुखेकर आपण गोलंदाजीसाठी पाहणार आहोत मैदानामध्ये. तर बघा एक चांगली गोलंदाजी युनिक प्रॉपर्टी संगमनेर संघाची आपण या ठिकाणी पाहिली. 4 षटकात फक्त वेल्हाळे संघासाठी 21 धावा आलेल्या आहेत. 4 बाद 21 धावा. स्ट्राईकवर सिब्बान शेख आहे. संतोष कुदळे बघा इथे चेंडू रोखला गेला शुभमच्या माध्यमातून. एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. 22च्या स्वरूपात आलेली एक धाव आपण पाहत आहोत. पंचही आमच्याकडे करतायत हातवर टाटा बाय बाय करतायत. असो आता एक अतिरिक्त धावेचा इशारा मात्र आलेला आहे. तर बघा संतोष जे स्ट्राईकवर खेळतायत आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटीचा एच आणि संतोष यांच्या विकेटचं होणार आहे पतन. धक्का क्रमांक 5 आणि 5वा फलंदाज बाद. हे समीकरण आपल्याला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्हाळे संघाचं जे पाहायला मिळतंय 5 बाद. काय चेंडू टाकला गेलेला आहे. डावखोरे गोलंदाज आहे मुखेकर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत फलंदाजी करण्यासाठी. जयदीप जाधव पहा एक लोकल बॉय आहे. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. अमोल मुखेकर गोलंदाजी मात्र दाद द्यावी लागणार आहे.
ज्या प्रकारे फलंदाजांवर दबाव टाकला ते हा दबाव झुगारून ही फलंदाजी करावी लागणार आहे फलंदाजांना, कारण गोलंदाजांसाठी काहीतरी ठेवावं लागणार आहे तुम्हाला आव्हान. फटका मिस टायमिंग. आदिल शेख चेंडूवर आणि ते जयदीप जाधव यांची विकेट. 6 बाद 22 धावसंख्येत अमोल मुखेकर 2 विकेट लगातार टिपतायत आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहत आहोत दाखल होत आहेत. प्रथमेश हसे दाखल होत आहेत. 6 बाद 22 धावसंख्या आहे. तर पहा इथे अमोल मुकेकर सुद्धा 3 चेंडूत एकच धाव खर्च करतात पण 2 विकेट घेत आहेत. हे विशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर बघूया प्रथमेश हसे डावखोरे फलंदाज आहे, त्यांच्यासाठी थोडासा चक्रव्यूह बदलला जाणार आहे. परंतु हा चक्रव्यूह बदलत असताना प्रथमेश साठी चेंडू होता, निर्धाव चेंडू चाललेला आहे. सिब्बान भाई भी नॉट सेकंड पर सोच में अब डूब गए. चेंडू चांगले येत आहे पहा, फलंदाजावर दडपण टाकतायत. 6 बाद 22 ही धावसंख्या धावपलिकेवर आपल्याला पाहायला मिळते आहे. अमोल मुखेकर पुढचा चेंडू पाहूया मैदानात. यावेळेस हा चेंडू वाईट बॉल येत असताना वैभव कातोरे आहेत पंच. दोन्ही हात रिव्ह्यूची मागणी केली गेलेली आहे. काय व्हाईट बॉल साठी व्हाईट बॉल. किरणजी बिडला आहे, तिसरे पंच कळवत आहे व्हाईट बॉल असणार आहे. 2 धावा आणि 2 विकेट. 4 चेंडूतील कामगिरी अमोलची आपण पाहत आहोत. प्रथमेश हसे पुढचा बॉल, यावेळेस सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवला आणि इथे षटकार खेळताना आपण प्रथमेश हसेला पाहत आहोत. तो वेल्लाळे टीम का सरज जयसूर्य आहे. मैदानामध्ये आपण पाहत आहोत एक्स्ट्रा कव्हर मधून हा षटकार खेळला गेला. प्रथमेश हसेच्या बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्या कुठंतरी आता वेग धरताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षयचा आलेला षटकार आणि तदनंतर कुठलाही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु इथे आलेला हा षटकार आपण जो पाहत आहोत प्रथमेश हसेचा मैदानामध्ये. पुढचा बॉल उडवला. सुनील नवले अंदाज घेत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल टिपतायत प्रथमेश हसे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 7. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठा वेल्लाळे, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे या संघाला. प्रथमेश हसे सुद्धा षटकार मारून बाद झालेला आहे. आणि आता मच्छिंद्र गुरकुले न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. ओव्हरची बहुतेक समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 धावा आणि 3 विकेट. अमोल मुखेकर एका षटकामध्ये ही कामगिरी आपण पाहिली. 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे. अंतिम षटक आणि आसिफ इनामदार आपण बघणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अंतिम षटक 5 षटकात 29 आल्या. 7 फलंदाज बाद आहे. सिब्बान शेख स्ट्राइकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवनिर्माण की जान सिर्फ और सिर्फ सिब्बान. आणि इथे व्हाईट बॉल आसिफ इनामदार यांचा आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक अतिरिक्त धावपलिका जोडली जाणार आहे. 30 ही धावसंख्या. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे या संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे 5 चेंडू उडवला. इम्रान पहा तिथे पोचले होते, परंतु इथे झेल सुटला गेलेला आहे. दरम्यान
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. 2 धावा येत आहे धावफलकावर. अशोक येडे यांना आपण पाहत आहोत. ते जर मला वाटतं धावत गेले असते थोडासा कॉल करून तरी ते झेलही होऊ शकला असता, परंतु मैदानामध्ये ही कामगिरी आपली बोलत राहते. कोण चांगला खेळणार आहे, प्रत्येक संघ चांगला खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस आसिफ इनामदार यांचा वाईट बॉल, कारण हे शेवटचं षटक आहे आणि या अवंतर धाबाही महत्त्वाच्या येत आहेत, कारण राजीव माजी नाईक, तुषार भाऊ शिंदे युवा मंच वेल्हाळे संघाचा धावफलक 7-33 धावा आपणाला या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे. आमचे परममित्र पंकजी तांबे अगदी गोंदियावरून सिन्नर तालुक्यातून या मॅचचा आनंद घेत आहेत. तर पुढचा बॉल पाहूया. 6व्या षटकातील आसिफ इनामदार. इथे पहा हा चेंडू आदिल शेख एक हातात झेल टिपला पहा आणि विकेट क्रमांक 8 बाद होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी संघमालक सन्माननीय यशवंतराव पाचंगे, राम शिंदेदाजी, सुदर्शनजी देशमुख, सागरजी वरपे, तन्मयजी हासे यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आरजी क्लब घुलेवाडी संघमालक सन्माननीय तुषारभाऊ गोडगे पाटील उद्योजक यांचा संघ असणार आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश. तर बघूया आता या अंतिम षटक चाललेला आहे. 8-33 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. आसिफ इनामदार निलेशसाठी मारा करेल आणि पहा इथे काय फटका सुरेख, एक गगन चुंबी षटकार, आईस्क्रीम गाडीवर डायरेक्ट चेंडू जाऊन आदळला, षटकार आलेला आहे. निलेशचा आलेला एक सुरेख षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बाहेरच्या बाजूला जी आईस्क्रीमची गाडी आहे त्या गाडीवर जाऊन चेंडू आदळला. आता चेंडू कुठं आदळला, परंतु याच्यापेक्षा चेंडू बाहेर गेला, हे वेल्हाळे संघासाठी महत्वाचं आहे. परत एकदा पहा दुसरा फटका आणि तोही सीमारेषा पार. 2 षटकार इथे येत असताना आपण पाहत आहोत आणि या 2 षटकारांच्या माध्यमातून 45 धाव संख्या वेल्हाळे संघाची बनताना आपल्याला पाहायला मिळते. हा फलंदाज कुठं होता नेमका, कारण 8 बाद झाली होती, त्यानंतर पाठवण्यात आलं निलेशला. तर बघूया आसिफ इनामदार हे षटक थोडंसं मागडे येतं. 16 धावा येत आहेत, एक विकेट जरी आली 4 चेंडूमध्ये, परंतु निलेश यांची तुफानी बॅटिंग. हा चेंडू खेळला गेलेला आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू फेकतायत आणि इथे पहा दुसऱ्या हवेचा प्रयत्न असणार आहे. यादव यांचं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. आदित्य जाधव क्षेत्ररक्षक होते तिथे. हा चेंडू पाहूया, धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मच्छिंद्र गुरकुले धावत आलेले आहेत. 22च्या सुरुवात परत एकदा पंचांचा टाटा बाय बाय. 22च्या धावेचा ओव्हर इथे मात्र संपली जाणार आहे. आसिफ ज्या 18 धावा खर्च केलेल्या आहेत शेवटच्या षटकात, 48 धावा बनलेल्या आहेत. 49 धावांचं टार्गेट असणार आहे. रिव्ह्यूची मागणी
फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि ते 48 धावा बनल्या गेले. 49 धावांचं लक्ष 36 चेंडूमध्ये युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाला विजयासाठी असणार आहे मैदानामध्ये. चला टॉस करण्यासाठी विराम मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी आणि आरजी क्लब घोलेवाडी संघ नायक टॉस करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. चला टॉस करण्यासाठी या लवकर. विराम मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी आणि आरजी क्लब घोलेवाडी. चला राहुल शेळके आणि विराम मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी. राहुल शेळके आणि सागर शेळके आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका संघातून खेळणारे आज एकमेकांच्या विरोधातही खेळणार आहे. परंतु ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधामध्ये कोण क्रिकेट खेळत असताना कारण कोण भारी ठरतंय कोणावर, सागर की राहुल, हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉलबॅकमधून आरजी क्लब या संघाने मोठी मुसंडी मारली आणि सुपर 8मध्ये दाखल झालेला हा संघ आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळालेला आहे. 49 धावांचं टार्गेट असणार आहे विजयासाठी. टॉस संपन्न झाला. विराम मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी हा संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि आरजी क्लब गुलेवाडी या संघाची फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 49 धावांची गरज आहे. फलंदाज मैदानामध्ये शुभम शेळके आणि अशोक एडे आपणाला पाहायला मिळत आहेत. आघाडीवीराच्या स्वरूपामध्ये युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघामधून आपण त्यांना बघणार आहोत. 36 बॉल 49 धावांची गरज हे विजयाचं समीकरण असणार आहे मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी आपण बघणार आहोत सिबान शेख. पहिल्या षटक घेऊन येत असताना मैदानात आपण पाहणार आहोत तर प्रेक्षक वर्गाची आता मोठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु लकी ड्रॉमध्ये सुद्धा आपण विजेता होऊ शकतायत. त्यासाठी फक्त आपल्याला कुपन घ्यायचं आहे. 20 रुपये किंमत असणार आहे कुपनची. तर बघूया मैदानामध्ये आता शुभम शेळके स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला अशोक एडे. सिबान शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. शरदजी पावक आमचे जरूर या ठिकाणी राजवर्धन युथ फाउंडेशनचे सदस्य कुपनचं वाटप करतात. ज्या कोणाला अजूनही कुपन पाहिजे नसणार आहे कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस 13 तारीख आहे. उद्या सुट्टीचा दिवस असणार आहे. तर बघूया सिबान शेख गोलंदाजी मार्गवर आपण बघत आहोत मैदानामध्ये. पहिला बॉल अगदी बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये चेंडू खेळलेला आहे. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न असणार आहे. आणि 5 चलाकीने 2 धावा मात्र पूर्ण केल्या. शोएब पटेलला पण बाद आहोत चेंडूवर दाखल होत असताना
या 2 धावांच्या माध्यमातूनही खातं खोललं गेलेलं आहे. कारण माहीत आहे सिब्बान शेख एक मोठे खेळाडू आहे आणि त्यांच्या विरुद्ध थोडंसं डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न पहिलाच चेंडू होता. यानंतर आपण मैदानात बघणार आहोत सिब्बान शेख गोलंदाजी करतायत. पुढचाही बॉल सन्मान दिला गेलेला आहे. निलेश चेंडूवर आहे. नो बॉलचा इशारा वैभव कातोरे यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला ओव्हर स्टेपचा नो बॉल तो पाहायला मिळणार आहे. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल, त्यावर असणार आहे फ्रीट. आता इथे जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या फ्रीटच्या चेंडूवर शुभम शेळके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस होता, स्लोअर चेंडू यावर मिड विकेट मध्ये बघणार आहोत. येणार आहे षटकार. तर आमचे लाईनमन चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. 6 धावा आलेले आहेत. एक दमदार षटकार या दरम्यान आपण पाहत आहोत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर युनिक प्रॉपर्टी संगमनेर संगमाला केकेजी कंस्ट्रक्शन, डॉक्टर नगरसेवक डॉक्टर अजीम शेख, ॲडव्होकेट शरीफ पठाण. तर दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे, संघमालक तुषारभाऊ शिंदे, मल्हार शेठ जेडगुले, अजय यरमला आणि सचिन जेडगुले. तर परत एकदा मला वाटतं ओव्हर स्टेपसाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. पुढचा बॉल यावेळेस पहा चेंडू खेळलेला आहे. मच्छिंद्र गुरकुले मिस फिल्डिंग झालेली आहे. अजय यरमल आपण पाहत आहोत जात आहे चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. 2 धावा येत आहेत. तर बनवायच्या 49 धावा आणि 3 चेंडूत आल्यात 11 धावा. 6 षटकात 49 आहे, तर 3 चेंडूमध्ये 11 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम शेळके आयकॉन खेळाडू आहे, त्यांच्या विरोधामध्ये सिब्बान शेख वेल्लाळे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल ओव्हर स्टेपचा. बघूया परत फ्रीट आणि फ्रीट साठी शुभम शेळके आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानात. शॉर्ट पिच चेंडू उडवला गेला. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण बघणार आहोत एक चापट फटका, त्यावर चौकार, 4 धावा. सिब्बान थोडीशी मागणी ठरताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण 2 ज्यावेळेस नो बॉल आले त्या फ्रीटवर आपण पाहिलं होतं की एकदा षटकार आला, आता चौकार आला. हा पुढचा चेंडू सुरेख आहे पहा, सन्मान दिला जाणार आहे. स्वतः सिब्बान चेंडूवर जात आहेत. निर्धाव येणारा चेंडू आहे. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं युनिक प्रॉपर्टी संगमनेर संघाच्या 16 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 16. परत एकदा बघूया सिब्बान शेख. स्लोअर प्रकारचा चेंडू होता, फाईन लेग मध्ये खेळलेला आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणार की नाही आहे. जरूर प्रयत्न होते सुरेख, परंतु इथे चौकार आलेला आहे. अप्रतिम 4 धावा. अगदी पहिल्या षटकातच तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. खास करून शुभम शेळकेची 20 धावा आलेल्या आहे धावफलकावर. हा पुढचा बॉल मिड विकेट मध्ये गॅप मध्ये खेळलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले गेले तिथे. चेंडूवर आपण पाहत आहोत एक सिंगल मात्र येणार आहे. अक्षयला आपण पाहत आहोत. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलक 21 धावा पहिल्या षटकात खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी
आपण मैदानामध्ये बघणार आहोत कोणाकडे दुसरं षटक दिलं जाणार आहे. बहुतेक प्रथमेश हसे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी प्रथमेश हसे. युनिक प्रॉपर्टीज पहिल्या षटकानंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया मैदानामध्ये धावपलकावर बनलेल्या 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 21 ही धावसंख्या आहे. धावपलकावर शुभम शेळके विरुद्ध प्रथमेश हसे लढत पाहायला मिळेल. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळला गेलेला आहे. पाहू क्षेत्ररक्षक हात करत होते आणि सिबान शेख डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये येत आहे चेंडूवर. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत मैदानामध्ये. हा धावपलक 2 धाव्यांच्या माध्यमातून 23 या धावसंख्येवर पोहोचताना आपण पाहत आहोत. तर एका बाजूला ऐकॉन एक सुरेख गोलंदाजी केली ती. 2 षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. शुभम शेळके आणि 21 धावांवर बॅटिंग करतायत मैदानात. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवला. पाहूया निलेश मात्र पोचू शकत नाहीये परंतु चेंडू पोचला जाईल सीमारेषा पार. चौकार आणि नो बॉल. तब्बल 5 धावा येत आहेत. नो बॉलची अतिरिक्त 1 धाव येणार आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया नो बॉल असणार आहे आणि जागेवरनं मारलेला होता भीमर प्रकारचा चेंडू. फ्री हिट आणि या फ्री हिटवर आपण पाहत आहोत फाईन लेग सीमारेषा पार जाणार आहे. शुभम शेळकेचा एक दमदार चौकार. 4 धावा. कारण आता प्रेक्षक वर्ग म्हणत असेल मॅच किती ओव्हरमध्ये संपली. कारण 49 धावांचं लक्ष आहे. 8 बॉलमध्ये 32 धावा आलेल्या आहेत. यानंतर अशोक हेडेला अजूनही काही चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाही आहे. नॉन स्ट्राईकला आहे अशोक. लाईनमन गेलेले आहेत चेंडू आणण्यासाठी. तपास मोहीम त्यांची चाललेली आहे. चेंडू नेमका गेला कुठे आणि शोधून आणतायत. चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. धन्यवाद. आपण त्यांनाही कारण उद्या सुट्टी असणार आहे. 12 तारखेला 13 तारखेला अंतिम सामना याच मैदानामध्ये होणार आहे. स्लोअर प्रकारचा चेंडू होता. जमिनी लगत फटका. सिबान भाई पीछे रह गए और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए चौकार आलेला आहे. 36 ही धावसंख्या आपण पाहत आहोत मैदानामध्ये. युनिक प्रॉपर्टी शुभम शेळकेची फलंदाजी. तब्बल 29 धावांवर फलंदाजी करताना शुभमला आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रथमेश हसेचं दुसरं षटक. अजय येरमल थोडीशी चिंताग्रस्त वाटतायत आपल्याला मैदानामध्ये. स्लोअर चेंडू फाईन लेगमध्ये आणि ते तिसरा चौकार लगातार येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40 ही धावसंख्या धावपलकावर बनताना युनिक प्रॉपर्टीज या संघाची आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम फलंदाजी. माफ करा 36 ही धावसंख्या. 40 आहे. पुढचा बॉल प्रथमेशचा डिफेन्सिव्ह फटका. निलेश येत आहे चेंडूवर. चेंडू फेकला गेला. बॅकअपला आहेत अक्षय. 1 धाव येणार आहे. धावपलक एका धावेच्या माध्यमातून 41 धावांवर आणि पहिल्यांदा अशोक हेडे आपल्याला स्ट्राईकवर येताना पाहायला मिळणार आहेत. 5 चेंडूत 20 धावा प्रथमेश हसे यांनी सुद्धा खर्च केलेले आहेत. 8 धावांची गरज आहे युनिक प्रॉपर्टी संघाला मॅच जिंकण्यासाठी. स्लोअर प्रकारचा चेंडू. हवे चेंडू आहे पहा. तिथे क्षेत्ररक्षक उडी मारतायत पण उडी मारल्यानंतर चेंडू सीमारेषेकडे मच्छिंद्र गुरकुले तिथे रुकू शकणार नाही आहे. 4 धावा येत आहेत अशोक हेडेंसाठी
आणि इथे षटकाची समाप्ती होणार आहे. 2 षटकानंतर धावफलकावर तब्बल 45 धावा युनिक प्रॉपर्टी संगमनेर संघाचे आपण पाहत आहोत. 2 षटकातच 45 आलेले आहेत. आता विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. अक्षयला आपण गोलंदाजीच्या मार्गावर या ठिकाणी पाहणार आहोत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेलाळे संघाकडनं 24 बॉल आणि 4 धावांची गरज. बॉल 24 आहे. पुढचा 2 काढल्यानंतर 4 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय दराड बघूया, हा चेंडू मात्र निर्धाव जाताना आपल्याला अक्षयचा पाहायला मिळणार आहे. अक्षय दराडला आपण बघत आहोत तिसऱ्या षटकामध्ये. एक वेगवान चेंडू टाकण्यात आला. हा पुढचा बॉल अप्रतिम चेंडू आहे बघा. दोन्ही चेंडूमध्ये काही धाव खर्च होत नाही आहे. शुभम शेळकेची फलंदाजी 38 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना शुभमला आपण पाहत आहोत. एक चौकार अशोक येडेचा सुद्धा आपण मैदानामध्ये पाहिलेला आहे. तर अक्षय चराडचा पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू उडवला आणि ते या षटकाराबरोबर आपण पाहत आहोत. युनिक प्रॉपर्टीज हा संघ मात्र विजेता होताना पाहायला मिळणार आहे. अगदी टॉपरमध्ये ही लढत कोणाबरोबर होणार आहे, कारण यानंतर आपण बघणार आहोत विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कल्लक चिकडी आणि आरजी क्लब खुलेवाडी या 2 संघांमध्ये होणारी लढत एक सुपर डुपर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कल्लक चिकडी संघाने निर्णय घेतला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करायचा निर्णय आणि आरजी क्लब घुलेवाडी संघाला मात्र आमंत्रित केलेला आहे.